इकडे सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवर मंत्री शंभूराज देसाईंनी नाराजी व्यक्त केली। बहुमताचा आकडा नसल्याने भाजपकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य फोडण्याचे जोरदार प्रयत्न शेवटपर्यंत सुरू होते। राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही सदस्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचा कथित प्लॅनही आखण्यात आलेला। या सगळ्या घडामोडींमध्ये मंत्री शंभूराज देसाईंनी महत्त्वाची भूमिका बजावत पोलिसांच्या वॉचवर असलेल्या सदस्यांना थेट आपल्या गाडीतून सुरक्षित सभागृहात पोहोचवलं, तरीही अपयश आलं। त्यामुळे शंभूराज देसाईंनी नाराजी व्यक्त केली। पोलीस प्रशासनाला हाताशी धरत आमचा पराभव झाला, अध्यक्ष निवडीबाबत हायकोर्टात दाद मागू असा इशाराही देसाईंनी दिला। पहिला आमच्या उपमुख्यमंत्र्यांकडे मी शिंदे साहेबांकडे मांडेन, आवाताई वहिनी साहेबांच्याकडे मांडतील आणि मग आम्ही तो मुख्यमंत्र्यांकडे मांडू नंबर 1। आणि गुन्हा दाखल करायला मस्त आम्ही जाऊ। पोलिसांना कुठे गुन्हे दाखल करायची सवय लागली, त्यामुळे खरा गुन्हा दाखल करून पोलीस घेणार नाहीत। त्यामुळे आम्ही न्यायालयात दाद मागू, आम्ही न्यायालयाकडे वस्तुस्थिती मांडून न्यायालयाच्या आदेशानं मग पोलिसांना न्यायालयाचा आदेश डावलू शकत नाही। काय सांगता येत नाही, साताराची एसपी ते सुद्धा करतील। आज त्यांचा अनुभव आम्ही घेतलेला आहे। त्यामुळे सातारची एसपी ना केवळ वरनं फोन आला एक की त्यांना आबाळ 2 बोटं ठेकणं वाटतं, असं त्या तुषार जोशींच्या कामाची पद्धत आहे। आम्ही आमचा पराभव आज मानतच नाही। अरे हा तुम्ही प्रशासनाला आणि पोलिसांना हाताला धरून आमचा पराभव तुम्ही करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु हा लोकशाहीनं जो कौल आम्हाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला दिला होता, तो कौल तुम्ही पायदळी तोडवला आणि तुम्ही हुकुमशाही पद्धतीनं दांडग्याव्यानं प्रशासनाला हाताशी धरून तुम्ही चुकीच्या पद्धतीनं आज कारभार केलेला आहे। त्याचं प्रायश्चित्त भविष्यामध्ये तुम्हाला 100% मिळाल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।